महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया। तर म्हणतो शेतकऱ्यासाठी सोन्याचे दिवस आहेत। आज जर बघितलं आपण पावसाचं प्रमाण किंवा क्षेत्रातलं आपल्या कार्यक्षेत्रामधलं ऊसाचं प्रमाण मला वाटतं हे अत्यल्प आहे आणि त्याच्यामुळं कारखाने जितके जास्तीचे होतील तेवढे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत। कारण जास्त कारखाने झाल्यामुळं कारखान्यामध्ये दराच्या बाबतीत कॉम्पिटिशन होणं गरजेचं आहे। पूर्वी कसं असायचं, मोजके कारखाने आणि मग शेतकऱ्याला वाटायचं की माझा ऊस जातो का नाही, त्यामुळे मग कारखानदाराकडनं ऊस उत्पादक शेतकऱ्याची पिळवणूक व्हायची, त्यांना दिला जाणाऱ्या भावाच्या बाबतीत गडबड व्हायची। पण आता परिस्थिती उलटी झालेली आहे। आता कारखानदारानं शेतकऱ्याच्या दारात जावं लागणार आहे आणि तिथं या ठिकाणी भाव सांगावा लागणार आहे। मला वाटतं अशा पद्धतीनं जास्तीचा भाव जर शेतकऱ्याला मिळालं तर त्याच्या कष्टाला खऱ्या अर्थानं चीज झालं असं त्या ठिकाणी म्हणता येईल। पण ह्या ठिकाणी ह्या कारखान्याच्या बाबतीत मी ह्या कारखान्याचे जे डायरेक्टर आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, नानासाहेब पाटलांचं। कारण त्यांनी एक आदर्श नवीन घातलाय की मिळेल त्या भावात ऊस घ्यायचा नाही, जो भाव शेवटच्या शेतकऱ्याला दिला जाईल तोच भाव पहिल्या शेतकऱ्याला देणार, अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतलाय। तो स्वागतार्ह आहे आणि प्रत्येक कारखानदारानं मला वाटतंय हा आदर्श अंमलात आणावा, जेणेकरून शेतकऱ्याची लुबडणूक किंवा शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक कुठेही होणार नाही। गुळ पावडर कारखान्यांचं जे डिस्टलरी प्लांटसाठीचं जे परमिशन राहिलं ते अजून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, ती सुद्धा गुळ पावडरला मिळणं गरजेचं आहे। निश्चित मला वाटतंय जर ते परमिशन गुळ उत्पादक जे कारखाने आहेत त्यांना जर मिळालं, गुळ पावडर उत्पादक जे कारखाने आहेत त्यांना जर मिळालं तर निश्चित ते फायदा इनडायरेक्टली शेतकऱ्याला होणार आहे। कारण तशा पद्धतीनं डिस्टिलरीचं परमिशन मिळालं किंवा इथेनॉल निर्मितीचं परमिशन मिळालं तर शेतकऱ्याला दिला जाणारा जो भाव आहे ऊसाचा तो निश्चित अधिक पद्धतीनं देता येईल, शेतकऱ्याचा फायदा होईल। त्यामुळे केंद्र सरकारने ह्याच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे विचार करावा। तशा प्रकारची मागणी सुद्धा मी सरकारकडे अनेक वेळा केलेली आहे, पत्राद्वारे केलेली आहे, लोकसभेतही केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा माझा नेहमी असणार आहे। बिली त्याच्यात पारित झालेलं काय खासदार सार्थकी लागलं अधिवेशन काय नेमका म्हणजे उद्देश काय होता अधिवेशनाचा हेच मला वाटतंय, ह्याचाच विचार आधी करणं गरजेचं आहे। कुठलंही लोकसभेचं अधिवेशन मला वाटतंय कायमस्वरूपी आम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत काम करत असतो। लोकसभेमध्ये सामान्य माणसाच्या अपेक्षा, सामान्य माणसाचे प्रश्न, सामान्य माणसाच्या आकांक्षा ह्याच्या बाबतीत चर्चा होत असते आणि लोकांच्या हिताशी संबंधित निर्णय घेतले जाते। मला वाटतं ह्या अधिवेशनामध्ये असंख्य प्रश्न होते, त्यांनी बऱ्याचसा गावगाव केला होता, पण परिस्थिती अशी होती की ह्या अधिवेशनामध्ये ना क्वेश्चन आवर होता, म्हणजे प्रश्न उत्तराचा तास नव्हता, ना 0 आवर होतं। म्हणजे लोकसभेनं खासदाराला दिलेल्या अधिकार वापरून जे लोकांचे प्रश्न मांडणं अपेक्षित असतंय ती कुठलंही आयुध ह्या अधिवेशनामध्ये खासदाराच्या हातात नव्हतं। फक्त शासकीय कामकाज आणि शासकीय कामकाजामध्ये त्यांनी जे विधेयक आणलं ते विधेयक, आज त्यांनी महिला आरक्षणाचं विधेयक या ठिकाणी आणलंय, पण त्याच्यात अडचण अशी आहे की ह्याची अंमलबजावणी मात्र 2029 पासून होणार आहे। मला वाटतं खरंच महिलांना आरक्षण देण्याच्या बाबतीतली जर त्यांची भूमिका होती तर त्यांची सत्ता 2014 मध्ये आली होती। 14 पासून जवळपास आज 24च्या जवळ आपण येतोय, म्हणजे 8-9 वर्ष झाली। पण 9 वर्ष का लागली, मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देणं अपेक्षित आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की निश्चित महिलांना आरक्षण दिलं त्याच्याबद्दल काय आनंद आहे, ते 2029 पासून लागू होणार आहे असं सांगतायत, पण मला वाटतं महिलांचे प्रश्न आहेत ते सुद्धा कुठंतरी लक्षात घेणं गरजेचं आहे। आज आमच्या बहिणीला जो गॅसचा सिलेंडर 400-450 रुपयात मिळत होता त्याचा भाव आज जवळपास 1000-1200च्या घरात गेलाय। आमच्या महिला भगिनीची महागाईनं जी दुरावस्था होते मला वाटतं त्याच्याकडे सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे। आपण बघितलं असेल की महिला पहिलवान ज्या वेळेस आंदोलनासाठी ज्या महिलांनी आपल्या देशाचं नाव ऑलिम्पिकमध्ये उंचवलं, ऑलिम्पिक मेडल मिळवलं, त्या महिलांनी एका विशिष्ट गोष्टीसाठी आंदोलन केल्याच्या नंतर त्यांना फरफटत न्यायचा प्रकार असेल, मला वाटतं असं संकुचित वागून सरकारला जमणार नाही। ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। बेरोजगारीचं प्रमाण त्याच प्रमाणात आहे। आज कित्येक युवक उच्च शिक्षित असून सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्याचे प्रश्न आहेत। मला वाटतं ह्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न घेता केवळ लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायची अशी भूमिका जे सरकार घेतंय ते दुर्दैवी आहे। सरकार नावाच्या यंत्रणेनं त्या ठिकाणी काम करत असताना सगळ्यांचा विचार करून काम करणं अपेक्षित आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर संसदेमध्ये जो काही प्रकार घडला तो सुद्धा दुर्दैवी आहे। आज संसदेतल्या एखाद्या विरोधी पक्षाच्या खासदारानं सरकार हा विषय का मांडत नाही म्हणून जर आकांतांडव केलं तर त्याला ताबडतोब संसदेतून बाहेरचा रस्ता दाखवला जातोय, त्याला संसदेतून निलंबित केला जातोय।
जेव्हा की तो जनतेचे प्रश्न मांडत असतो, जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि इथं एक ग्रस्त परत त्याच धर्मावर किंवा परत न्यायचं म्हणजे बेरोजगारी आहे का नाही त्याच्यावर बोलायचं नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे का नाही त्याच्यावर बोलायचं नाही, त्या ठिकाणी आज आमच्या गृहिणी महागाईनं किती त्रस्त आहेत त्याच्यावर बोलायचं नाही. म्हणजे सामान्य माणसाच्या विषयावर बोलायचं नाही. काय विषय काढला की लगेच तुम्ही हिंदू मुस्लिमवर न्यायचं. मला वाटतंय लोकांच्या हा सगळा हा प्रकार लक्षात यायला लागलाय. तुम्ही लोकांच्या हितासाठी काय केलंय हे सांगणं अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे. तिथं तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि तुमची जुमलेबाजी आता लोकांच्या लक्षात आलेली आहे, लोकांना कळालेली आहे. आणि लोक त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं जेव्हा कधी सार्वत्रिक निवडणुका होतील तेव्हा उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आणि लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न आहेत की तुम्ही ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये काही खोके पेट्याचं वाटप करून ती फोडता, पुन्हा राष्ट्रवादीकडे तुमचा मोर्चा वळतो. जर खरंच भारतीय जनता पार्टीनं चांगलं काम केलं असेल तर त्या चांगल्या कामावर त्यांनी लोकांमध्ये जाऊन मतं मागावीत, लोक ठरवतील द्यायचं का नाही. पण अशा पद्धतीनं विरोधी पक्षच फोडायचे, विरोधी पक्षच संपवायचे, सगळे पक्ष संपवून फक्त एकच पक्ष टिकला पाहिजे आणि अशा पद्धतीनं हुकुमशाही आणायची जी प्रक्रिया भारतीय जनता पार्टी करू पाहते ती अतिशय दुर्दैवी आहे. तुम्ही ह्याच्यापूर्वीच्या असंख्य निर्णय घ्या ना. तुम्ही नोटबंदीचा निर्णय घेतला, काय साध्य झालं नोटबंदीच्या निर्णयात? म्हणजे तुम्ही एक माझा प्रश्न नाही, असंख्य प्रश्न आहेत असे. निवडणुका आल्याच्या नंतर काहीतरी भपका करायचा, काहीतरी दाखवायचं. आणि आता सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या ठिकाणी तुम्ही म्हणजे तुम्हीच अंदाज बांधत होता. माझं काय म्हणणं आहे, महिला आरक्षणाचं विधेयक घ्यायचं होतं, का कामकाजात दिलं नाही हो? बरं दिलं, मग माझं काय म्हणणं आहे, लगेच लागू करायचं ना. 24 पासून जर महिला आरक्षणाचं विधेयक तुम्ही लागू केलं असतं. आणि सरकार आहे, सरकार नावाच्या यंत्रणेला काही अशक्य नाही. जर सरकार दिल्ली सरकारच्या बाबतीत जे अधिकार दिले गेले होते मुख्यमंत्री म्हणून, ते अधिकार फिरवण्यासाठी 5 दिवसात कायदा आणतंय. मुख्य निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीबाबत सुद्धा लगेच कायदा करायचं म्हणून लगेच तुम्ही त्या ठिकाणी कामकाजात आणता, लगेच कायदा करायच्या बाबतीत हालचाली चालू करता. पण हे सुद्धा आरक्षण द्यायचं होतं, कॉन्क्रीट द्यायचं होतं, खरंच महिला भगिनीचा सन्मान करायचा होता तर 2024 पासूनच ते लागू करणं अपेक्षित होतं. ते का केलं नाही? हा प्रश्न माझा नाही, हा प्रश्न महिलांचा सुद्धा आहे. दादा, महाविकास आघाडी एक मला तुम्हाला सांगायचंय की जेव्हा आम्ही जुन्या संसदेत मी पहिल्यांदा 2019ला पाऊल ठेवलं होतं तेव्हा जो सेंट्रल हॉल आहे जिथं आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्याच्या नंतर सत्ता हस्तांतराची जी प्रक्रिया रात्री 12 वाजता पार पडली होती, मला वाटतं त्यावेळेस ज्या सेंट्रल हॉलमध्ये हे सगळं घडलं होतं तो सेंट्रल हॉल ह्या घटनेचा साक्षी होता. ज्या घटनेवर आपला देश पूर्ण त्या ठिकाणी चालवला जातो, त्या घटनेचं अस्तित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून त्याच सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेच्या अनेक सभा भरल्या होत्या. त्यामुळं त्या वास्तूला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त आहे. आज सुद्धा ते उलटे फिरणारे फॅन बघितल्याच्या नंतर मला वाटतंय स्वातंत्र्याच्या काळात काय म्हणजे अंगावर शहारे आल्याशिवाय माणसाला राहत नाही. म्हणजे शेवटी त्या वास्तूचं एक वेगळं महत्त्व आहे. निश्चित त्यांनी पुढचा विचार करून वेगळी संसद तयार केलेली आहे. ज्या बसणाऱ्या खासदाराला आहेत त्या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडता यावे, सुसज्ज पद्धतीनं बसता यावं. मला वाटतं ह्याचीही काळजी त्या संसदेमध्ये घेतलेली आहे. चांगली गोष्ट आहे, केली वास्तू, त्याच्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही. पण त्या वास्तूमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास असणं, त्याचबरोबर तुमचं 0 आवर असणं, म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवायचाही वेळ असणं गरजेचं होतं. दुर्दैवानं पहिल्या अधिवेशनामध्ये ते घडताना दिसतं नाही. इथून पुढच्या कालखंडामध्ये तरी सरकारनं याची खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे. एकूण शाश्वती बघितली तर रोहित पवार असतील किंवा विरोधी पक्ष अंदाज बांधतो की निकाल हा उद्धव ठाकरेच्या बाजूने लागत. आपणही त्याचा बराचसा अभ्यास केलेला आहे. काय नेमकं प्रकरण आहे आणि काय आपल्याला आशावाद आहे खासदार म्हणण्याची? आता तुम्हाला सांगतो, खेड्यात राहणाऱ्या अशिक्षित माणसाला सुद्धा 10वी परिसूची आता अगदी तोंडपाठ झाली. त्याला अभ्यास करायची गरज राहिलेली नाही. त्याच्यात क्लिअर कट तरतूद आहे की त्या ठिकाणी पक्षातनं फुटून जाणाऱ्या व्यक्तीनं एकतर वेगळा गट स्थापन करणं अपेक्षित आहे किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होणं अपेक्षित आहे. ह्या दोन्हीपैकी कुठलीही प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडलेली नाही. त्याच पक्षातनं फुटून जायचं आणि ती पक्षच आमचा आहे म्हणायचं हे नवीनच प्रकार त्या ठिकाणी चालू झाला आहे. त्यामुळं कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार हे जे त्यांचं वर्तन आहे ते कुठेही टिकणारं नाही आहे. त्याचा अंतिम निकाल हा निश्चितपणे त्या ठिकाणी कायद्याचं ज्या लोकांनी दुरुपयोग केला आहे किंवा जो कायदा मोडला आहे त्यांना त्याचे फळं भोगावीच लागणार आहेत. तो अपेक्षित असणारा निर्णय येणारच आहे.
फक्त ते आजचं मरण उद्यावर ढकलायचं जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया फक्त त्या ठिकाणी अध्यक्षांचा वापर करून चालू आहे. त्याला सुद्धा सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस चॅलेंज केलं गेलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं सुद्धा आपलं मत अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलंय. आणि मला आपल्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना सांगायचंय की कुठलं जरी न्यायालय असलं तरी सगळ्यात मोठं जनतेचं न्यायालय आहे. किमान त्या जनतेच्या न्यायालयात तरी तुमची काही थोडीफार आबरू राहावी ह्याची दक्षता आता कायदा मोडणाऱ्या लोकांनी घेणं गरजेचं आहे. त्यांनी वागत असताना व्यवस्थित वागणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं वागलेत काय केलंय हे पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. आणि महाराष्ट्रातील जनता लोकशाहीच्या मार्गानं ह्याच्यावर न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, जरी ह्या न्यायाला वेळ लागला तरी. माधुरी दीक्षित असेल, उज्ज्वल निकम असतील, यासारखे स्टार कास्ट असतील किंवा चर्चेतले चेहरे असतील, भाजप खासदारच्या उमेदवारी म्हणून देणार आणि त्याची त्या बाबतीत चर्चाही झालेली आहे. काय वाटतं खासदार म्हणून ठाकरेकडे? मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की खासदार म्हणजे जवळपास 16 लाखापासून ते 18 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी आहे. लोकांना हिरो उभा केलाय, क्रिकेटर उभा केलाय का अजून कुठला चर्चेतला चेहरा उभा केलाय ह्याच्यापेक्षा सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी तो किती आक्रमक आहे, सामान्य माणसाच्या प्रश्नाची त्या माणसाला जाण आहे का, सामान्य माणसासाठी तो सहज उपलब्ध आहे का, अशा पद्धतीचं आचरण त्या लोकप्रतिनिधीचं आहे का, मला वाटतं सामान्य लोक हे बघतात. आणि शेवटी आपल्या हाकेला ओ देणारा, आपल्याला संकट काळात धावून जाणारा, आपल्याला मदत करणारा, मला वाटतं अशा पद्धतीच्या लोकप्रतिनिधीबद्दल लोकांचा नेहमी कल राहिलेला आहे, अपेक्षा राहिलेली आहे. आणि मला वाटतंय आता भारतीय जनता पार्टीनं जुमलेबाजी करून अजून पुन्हा कुठला तरी क्रिकेटर, कुठला तरी हिरोईन या ठिकाणी लोकसभेच्या मैदानात आणण्यापेक्षा त्यांनी काय चांगलं काम केलंय ह्याच्या बाबतीत लोकांमध्ये सांगावं आणि मग लोकांचं मतदान घ्यावं की बाबा बेरोजगारी खरीच कमी झाली का, महागाई खरीच कमी झाली का, शेतकऱ्याच्या भावाचं वाढ होऊन शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं का, प्रत्येकाला पक्की घरं मिळाली का. मला वाटतं ह्या घोषणाचा विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि जनता करायला लागली आहे, जनता ठरवत. तुम्ही लोकसभेचं हजेरी पत्रक मागवून घ्यावं. ते तुम्हाला लोकसभेतलं प्रत्येक खासदाराचं कामकाज ऑनलाईन पोर्टलवर दिसतंय. तुम्ही प्रत्येक खासदाराचा जी अशी म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत, मी काय त्यांच्यावर टीका करत नाही, प्रत्येकाला लोकशाहीनं उभा राहायचा अधिकार आहे, त्या पद्धतीने ते उभा राहून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. पण त्यांच्या कामकाजाच्या बाबतीतलं अवलोकन निश्चित जनता म्हणून आपल्याला करता येत आहे. मला दिसण्यापेक्षा तुम्ही ऍक्च्युअल रेकॉर्डच काढा की मला दिसण्यावर काय, पुन्हा मला नाही दिसतं म्हणल्यावर कसं करायचं. पुन्हा असतील, कलावंत असतील, यांना जर उमेदवारी दिली जात असेल तर मग ज्यांनी पक्षप्रवेश केले किंवा पक्षात गेले त्यांना तर मिळणारच नाही. मूळ ज्या पक्षातले आहेत त्यांच्यावरही अन्याय होणार. मी हा प्रश्न वारंवार त्या ठिकाणी मांडत असतो. मला आपल्या जिल्ह्यातच बोलायचं झालं तर मला वाटतं मिलिंद पाटलांचं नाव त्या ठिकाणी घ्यावं लागेल की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे काहीच अस्तित्व नव्हतं, भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल का नाही ह्याच्याबाबत सुद्धा कोण कधी चर्चा करत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते सुजितसिंग ठाकूर असतील, मिलिंद पाटील असतील, अनेक लोकांचं नाव त्या ठिकाणी घेता येईल, ज्यांनी पूर्ण आयुष्य आपलं पक्षासाठी पार्टीसाठी त्या ठिकाणी खर्च घातलं आणि ज्यांच्या विरुद्ध त्या लोकांनी संघर्ष केला. मला वाटतं पूर्ण आयुष्य त्यांना त्रास झालेलाच आहे ना. त्यांच्या भारतीय जनता पार्टीचं कधी सरकार नसायचं, कायमस्वरूपी संघर्षात त्रासात ज्यांनी पूर्ण आयुष्य घातलं, आज त्याच लोकांना जर ज्यांच्या विरुद्ध संघर्ष केला तीच लोक येऊन पक्ष कसा चालवायचा, पार्टी कशी चालवायची आणि त्यांना जर महत्त्व प्राप्त होत असेल तर सामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो प्रामाणिक आहे, जो इमानदार आहे, जरी पार्टीच्या लोकांना वाटत असेल की आपलं विमान फार हवेतून वर उडतंय पण ते विमान जमिनीवर आणायचं काम भारतीय जनता पार्टीचाच प्रामाणिक कार्यकर्ता करेल. शिक्षणाच्या बाबतीत मध्यंतरी फार पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता, अजूनही आहे पेटलेला. त्याच्यानंतर धनगर समाजाचं एसटीमध्ये जाण्याच्या बाबतीतला विषय होता. त्याच्या बाबतीत धनगर समाज सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक आहे आणि धनगर समाजाचं सुद्धा बरोबर आहे ना. बाहेर धनगड असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी तुम्ही एसटीचं आरक्षण देता आणि फक्त डचं र झालं म्हणून जर महाराष्ट्रातल्या धनगर समाज बांधवावर अन्याय होत असेल तर मला वाटतं ह्याचा सुद्धा दखल केंद्र सरकारनं घेणं अपेक्षित आहे, राज्य सरकारनं त्यांच्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, त्यांना सुद्धा न्याय मिळणं गरजेचं आहे. आणि माझं सगळ्यात पहिल्यापासूनचं हेच म्हणणं राहिलेलं आहे की जोपर्यंत केंद्र सरकार कायदा करून आरक्षणाची मर्यादा 50% पुढे वाढवत नाही तोपर्यंत कुठलंही आरक्षण कोर्टाच्या पातळीवर टिकणारं देता येणार नाही. त्यामुळे ह्यातला मूळ गाभा जो आहे तो हाच आहे की संसदेनं 50% आरक्षणाची मर्यादा जी घातली आहे ती वाढवावी आणि त्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी कायदा आणला तर आम्ही सगळेजण त्याचं पाठीशी राहावं असं प्रामाणिकपणे सांगितलं. ठराव घेऊ, दुसऱ्या कॅबिनेटमध्ये तमुक समाजाला आरक्षण देऊ, तिसऱ्या कॅबिनेटमध्ये तर काही राहणारच नाही. म्हणजे पार आपला महाराष्ट्र
अगदी इतका सुजलाम सुफलाम करू अशा पद्धतीचं जी आश्वासनं दिली होती, मला वाटतं ती आश्वासनं आता पूर्तता करायची वेळ आलेली आहे. आणि मी कायमस्वरूपी म्हणत असो की मोदींच्या बाबतीत तुमचं जे काही राजकीय वजन आहे, मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, ह्या सगळ्या मंडळींनी आपलं वजन मोदींच्या तिथं खर्ची घालावं आणि अशा पद्धतीनं मोदींच्या माध्यमातून लोकसभेत तसा प्रकारचा कायदा आणावा. आणि आपले जे समाज बांधव आहेत, समजा मराठा समाज कित्येक दिवसापासून आरक्षणाच्या बाबतीत मागणी करतोय, त्याच्यासाठी 50% मर्यादा वाढवावी. त्याचबरोबर आपल्या इथला धनगर समाज म्हणजे डचं र झालं म्हणून त्यांना एसटी मधला लाभ मिळत नाही, त्याच्या बाबतीत ही कायदा आणावा, त्याच्या बाबतीत ही त्या ठिकाणी सुधारणा करावी, त्यांनाही न्याय द्यावा. मला वाटतं ह्या पद्धतीचा निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि ते सरकारनं करावं, एवढंच आपल्या माध्यमातून विनंती आहे. माझ्यापूर्वीच नानासाहेबांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अगदी खऱ्या आहेत. माणसाच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं ध्येय काय असतं की आपण जे काय करतोय ते ज्या माणसानं आपल्याला जन्म दिला त्या माणसानं आपलं कर्तृत्व बघावं, ही अपेक्षा प्रत्येक मुलाची असते. कदाचित ज्यावेळेस राजेसाहेब गेले त्यावेळेस माझं लग्नही झालेलं नव्हतं, मलाही मुलगा नव्हता. त्यामुळे वडिलाची मुलाच्या प्रती काय भावना असते ही कळायला मला सुद्धा वेळच लागला. ज्यावेळेस मला स्वतःला मुलगा झाला आणि माझा स्वतःचा मुलगा ज्यावेळेस 2 पायावर चालत होता, तर त्या 2 पायावर चालायचं कौतुक सुद्धा मला बाप म्हणून वाटायचं. त्यावेळेस मला लक्षात आलं की कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला आम्ही जेव्हा चलत असू किंवा आम्ही एखादं काम करत असू तेव्हा काय कर्तृत्व वाटत असेल, काय आनंद होत असेल. दुर्दैवानं त्यांची साथ आपल्याला लाभली नाही. मुलगा म्हणून तर निश्चित मी आभागी आहे म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. पण समाजातल्या प्रत्येक माणसाला, आपल्या घरातला व्यक्ती जितक्या अधिकारानं एखाद्या माणसाला काम सांगतो, अडचण सांगतो, तितक्या अधिकारानं राजेसाहेबाला लोक कामं सांगायची, अडचणी सांगायची. आर्थिक असो, सामाजिक असो, अगदी मुलीचं लग्न जमलं, काही काम असो, त्यांना अधिकारानं वाटायचं की ह्या माणसाकडे गेले की आपल्या अडचणीची सोडवणूक होईल. मला वाटतं अशा पद्धतीचं काम करणारा माणूस गेल्यामुळं फक्त कुटुंबाचीच नाही, कुठल्या एखाद्या गावाचीच नाही, तर समाजाचं फार मोठं नुकसान झालं. कारण एक अधिकारानं काम करणारा व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून गेला. त्यांची काही अधिक प्रमाणात उणीव भरून काढायची जबाबदारी निश्चित मुलगा म्हणून माझी आहे. मी प्रयत्न करतो, पण एवढं मात्र प्रामाणिकपणे कबूल करतो की कैलासवासी पवनराजे साहेबांची बरोबरी मला वाटतं कुणीही करणं शक्य नाही, कुणाच्याने ती बरोबरी येणं नाही. आज त्यांची आठवण निघाली, त्याचबरोबर दादांची आठवण निघाली. आज दादांचा वाढदिवस होता. आज दादांची पुढची पिढी सुद्धा तितकीच कर्तृत्वान आहे. आज नानासाहेबांनी हा कारखाना उभा करत असताना माझ्या माहितीप्रमाणे रेकॉर्ड असेल कारखान्याचं की भूमिपूजन पहिल्या महिन्याच्या पहिल्या 24 तारखेला केलं आणि आज बरोबर 9 महिन्यामध्ये हा कारखाना म्हणजे बॉयलरमध्ये दूर नाही तर अधिक काही वेगळ्या प्रक्रिया असायच्या, पण सगळा पूर्ण चलित कारखाना त्या ठिकाणी आपण सगळ्या आपल्या डोळ्यांनीशी बघतोय. निश्चित त्याच्या पाठीमागे त्यांचे प्रचंड कष्ट आहे, मेहनत आहे, क्षमता आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये शून्यापासून सुरुवात करायची जी ऊर्जा असते ती निश्चित नानासाहेबांमध्ये आहे. मी अनेकदा त्यांचा अनुभव जोडून घेतलेला आहे. आज त्यांनी भाव जाहीर करत असताना, सांगत असताना सुद्धा प्रामाणिकपणे सांगितलं, नाहीतर सहसा आपल्याला गोळपेट्याचा अनुभव जरा वेगळा आहे. होय, सुरुवातीला लय मोठा ऊस असला की मग जसा भेटल तसा नाना, होय, जसं शेतकरी भेटल तसं कार्यक्रम चालायचा. त्यांचं मी मनापासून एका गोष्टीबद्दल अभिनंदन करतो की पहिल्यांदा ऊस घातलेल्या शेतकऱ्याला जो भाव मिळेल तो शेवटच्या ऊस घातलेल्या शेतकऱ्याला मिळेल. जर शेवटच्या शेतकऱ्याला 100 रुपये 200 रुपये जर आम्ही वाढवून दिले तर ती भाव पहिल्यांदा आधीच्या शेतकऱ्याला आम्ही देऊ आणि मगच पुन्हा शेवटच्या शेतकऱ्याला ती भाव देऊ. मला वाटतंय अशा प्रकारची शेतकऱ्याच्या हिताची भूमिका त्यांनी पहिल्यांदा घेतली. त्याच्याबद्दल मी शेतकऱ्याच्या वतीनं मनापासून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आज आणि ही कायम पाळा, ही कायम ते निश्चितपणे पाळणार आहे. बाकीच्या गुळपेटासारखा या गुळपेटीचा अनुभव निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी येणार नाही. आज सुद्धा त्यांनी जाहीर करताना मला जबाबदारी दिली, खरं या अवघड जबाबदारी आहे. कारण माणसाला कधीही कुठला भाव कळाला की त्याला वाटत असते अजून 100-200 रुपये आगाव मिळाले. कारण शेतकरी शेवटी मीही शेती केलेली आहे, मलाही शेतकऱ्याची भावना आहे.
प्रत्येक माणसाला शेतकऱ्याला वाटत असते की बाबा 2700 रुपये प्रति टनाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी ऊसाचा भाव या ठिकाणी जाहीर केलाय आणि पुन्हा कॉम्पिटिशनला उतरल्याच्या नंतर जी काय भाव शेवटच्या शेतकऱ्याला मिळणार आहे तोच भाव आधीच्या सुद्धा शेतकऱ्याला द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारखानदारी जरी असली तरी शेवटी समाजातल्या शेतकरी जो प्रमुख घटक आहे या कारखानदारीतला, मला वाटतं त्याला केंद्रबिंदू मानून कुठंतरी काम करणं अपेक्षित आहे. आणि NVP शुगरचे सर्वेसर्वा नानासाहेबांनी हा प्रघात पाडून मला वाटतंय तुमचं अनुकरण आता बाकीच्या गुळपेट्या सुद्धा करतात. त्यामुळे जी गुळपेट्याकडे बघायची जी अनिश्चितता होती, एक वाटायचं की बाबा आता ही भाव आहे तर आपल्याला काय भाव मिळेल, शेतकऱ्याला वाटायचं नेहमी. मला वाटते ती अनिश्चितता सुद्धा निश्चित आपल्या ह्या भूमिकेतनं दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आज साधारणतः लगेच किती नानासाहेब कुठे गेली, किती 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान कारखान्याचं क्रशिंग सुद्धा त्या ठिकाणी चालू झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की कारखान्याच्या फाउंडेशन मध्ये त्यांनी ज्यावेळेस आपण बॉयलरचं प्रतिबंध केलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या नंबरला जर ह्याच्यातला नफा द्यायची वेळ येईल तर त्या ठिकाणी पहिला माणूस असेल इथं ऊस उत्पादक जे शेतकरी ह्या कारखान्याला ऊस घालणार आहेत त्यांचा पहिला क्रमांक असेल. दुसरा क्रमांक त्या ठिकाणी जे तोडणी ठेकेदार आहेत त्यांचा असेल. तिसरा क्रमांक त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचा असेल. चौथा क्रमांक ज्यांनी ज्या ज्या संस्थेने यांना वित्तीय पुरवठा केलाय त्या संस्थेचे वेळेत कर्ज पुरवठा परतफेड करायचा त्यांचा चौथा क्रमांक असेल. आणि ह्या सगळ्यांच्या प्रायोरिटी संपल्याच्या नंतर ह्या कारखान्याचा मालक म्हणून माझा 5वा नंबर राहील. मला वाटतंय अशा प्रकारची भूमिका सुद्धा त्यांनी जाहीर केली. त्याच्यामुळं या कारखान्यासाठी लागणाऱ्या सगळ्या घटकाचा विचार करून मग त्यांनी स्वतःचा विचार त्या ठिकाणी करायचा निर्णय घेतलाय. मला वाटतंय सहकारितामध्ये आपण ह्या गोष्टी ही भाषणं ऐकतो, पण प्रायव्हेट कारखान्यामध्ये अशा प्रकारचा विचार आणि अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली त्याच्याबद्दल सुद्धा मी मनापासून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि मला अपेक्षित आहे की इथं अजून बरीचशी जागा त्यांच्याकडे शिल्लक राहिलेली आहे. आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला चांगले दिवस आहे. पहिल्यांदा नाना 2 वर्षापूर्वी जेवढा ऊस उत्पादित झाला त्यावेळेस आपल्याला सुद्धा भीती वाटायची की आपला ऊस जातो का नाही. प्रत्येक शेतकऱ्याला काळजी वाटायची कारण जुने अनुभव तसे आहे. एकटा तेरणा कारखाना असायचा आणि प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याच्या नंतर सगळे शेतकरी ऊसाकडे वळायचे, मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड व्हायची आणि मग ऊस अक्षरशः संपतो का नाही अशी परिस्थिती इतिहासात निर्माण व्हायची. मला वाटतं आता ती परिस्थिती इथून पुढच्या काळात राहणार. आता कारखानदार दारात येऊन शेतकऱ्याला विचारतील आणि शेतकरी ठरवल किंवा कोण आगाव भाव देतय याला माझा मी ऊस देईल. मला वाटतं अशा प्रकारची परिस्थिती निश्चित भविष्यात त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आज कारखान्याची संख्या सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळं उद्योजक म्हणून नानासाहेब तुमच्या पुढे सुद्धा आव्हान आहे, पण मला वाटतं त्या आव्हानातलं पहिलं कर्तृत्व तुम्ही पार पाडलंय की तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याबरोबर तुझा भाव करायचं ठरवलं नाही. नाहीतर कसं असते कारखानदाराचं 1000 भेटला की वड, 2000 भेटला की घे, 2500 भेटायला तर घे. मला वाटतं ही भूमिका योग्य नाही. सगळ्यांना समान न्याय द्यायची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेतली आणि तशाच पद्धतीची भूमिका इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा तुम्ही ठेवत चला. निश्चित हा व्यवसाय जोखमीचा आहे. आपल्याला माहिती आहे की जगाच्या पाठीवर जी कच्चा माल तुम्ही आणून घालणार आहे त्याचं पेमेंट 15 दिवसाच्या आत घालायचं आणि तयार झालेली जी साखर आहे ती मात्र सरकारच्या परवानगीने विकायची. मला वाटतं तुम्ही त्याला अपवाद आहेत, तुमची गुळ पावडर असल्यामुळे तुम्हाला विकायला परवानगी आहे, पण असा थोडा अडचणीतला हा व्यवसाय आहे, जोखमीचा हा व्यवसाय आहे. पण तुमची भावना प्रामाणिक आहे, तुमचं कर्तृत्व प्रामाणिक आहे, तुम्ही घेतलेला निर्णय सुद्धा धाडशी आहे, प्रामाणिक आहे. त्यामुळे निश्चित जरी आई दादा या ठिकाणी नसतील, आमच्या आजी आणि दादा जरी राजेसाहेब नसतील तर निश्चित तुमच्या प्रामाणिकपणे घेतलेल्या भूमिकेवर त्यांना सुद्धा आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणे आपला हा व्यवसाय उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहील अशी संत गोरोबा काकाच्या चरणी मी प्रार्थना करतो, आई तुळजाभवानीच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुम्हाला या कारखान्याच्या निमित्तानं ह्या गळीत हंगामासाठी मनापासून शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीनं सामान्य शेतकऱ्याचं, सामान्य कामगाराचं, सामान्य तोडी ठेकेदाराचं हित आपण कायमस्वरूपी जोपासत राहून या ठिकाणी अशीच आपल्या संस्थेची प्रगती करत राहावी अशा सदिच्छा व्यक्त करून माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद.
आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.